व्यक्तीनं कमवलेलं जे उत्पन्न, बरोबर, आपल्या भावानं कमवलेलं आपल्याला इन्कम टॅक्स असलं नाही. भारतात इन्कम टॅक्सची सुरुवात 1860 ला झाली. लक्षात ठेवा, भारतामध्ये इन्कम टॅक्सची सुरुवात आहे तर ती सुरुवात कधी झाली तर 1860 ला. लक्षात ठेवा, या ठिकाणी भारतात इन्कम टॅक्सची जी सुरुवात आहे कधी झाली 1860. बघ, मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, भारतातला पहिला अर्थसंकल्प कधी मांडला गेला, कुणी मांडला? 1860. नाव काय? जेम्स विल्सन. काय नाव आहे? जेम्स विल्सन. भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 ला मांडला. आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितलं, जेवी मी तुम्हाला सांगितलं होतं, जेम्स विल्सन यांनी मांडला. भारताचा पहिला अर्थसंकल्प कुणी मांडला? जेम्स विल्सन. बरोबर, 1860 ला मांडला. त्या अर्थसंकल्पामध्ये हा कर लागू केलेला आहे. एखादा कर लावावा की न लावावा हे अर्थसंकल्प ठरवत असतो. उद्या सरकारच्या मनात आलं नाही आजपासून एक नवीन कर लावू असं जमत नाही. त्या कराला अर्थसंकल्पामध्ये समावेश करावा लागतो आणि मगच तो कर लावला. मी तुम्हाला सांगितलं की नाही, जनतेकडून पैसे येतात कसे आणि जनतेचे कसे पैसे खर्च केले जातात हे मांडणारा या आपल्या भारतातला एकच डॉक्युमेंट आर्टिकल 112 नुसार, तो म्हणजे वार्षिक विवरण. बरोबर, इन्कम टॅक्सची आपल्या भारतामध्ये जी सुरुवात आहे ती सुरुवात 1860 ची आहे. कधीची सुरुवात आहे सांगा? 1860 ला. भारतात पहिल्यांदा इन्कम टॅक्सची जी सुरुवात आहे मित्रांनो ती 1860 ला झाली. हा कायदा लागू होऊन किती वर्ष पूर्ण झाली? 100 वर्ष पूर्ण. आणि याच्या आनंदामुळे हा कायदा लागू किती वर्ष पूर्ण झाले? 100 वर्ष. आणि 100 वर्ष पूर्ण झाले. 100 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणाला जो आनंद आहे त्याच्यामुळं लक्षात ठेवा, सरकारने स्वातंत्र्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये सुधारणा केली. तो जो कायदा आहे आयकर कायदा, आजही हाच कायदा आहे, आयकर कायदा 1961 मंजूर केला. स्वातंत्र्याच्या अगोदरचा इन्कम टॅक्स 1860. स्वातंत्र्यानंतर आजही इन्कम टॅक्स साठीचा जो कायदा आहे तो कायदा आहे 1961. आज इन्कम टॅक्स प्रत्येकाला लावला जातो. तो कोणत्या कायद्याने लावला जातो? 1961. हा जो कर आहे हा कर क्षमतेवर एखाद्याचं उत्पन्न किती तसं करा. उत्पन्न वाढलं म्हणून पण हा कर वाटतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एखाद्याचं उत्पन्न किती आहे त्याच्यावर त्याला लागणारा कर किती हे ठरतं. बरोबर, या कराच्या बाबतीत जर आपण म्हणालो तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो कर आहे हा कर इथं प्रगतीशील कर दायित्व उत्पन्नातील वाढीच्या दरापेक्षा अधिक दराने वाढत असतं. इथं कसं आहे, जेवढा 12 लाखावर टॅक्स आहे त्याच्यापेक्षा जास्त 25 लाखावर टॅक्स आहे. समजा इथं कसं आहे, आपण याचं उदाहरण घेऊ, 12 लाखाला जर 3% टॅक्स असेल, 24 लाखाला बी किती टक्के टॅक्स पाहिजे? 3% पाहिजे ना. 3% कोणाचे? 24 लाखाचे. हा झाला हा प्रमाणशील. म्हणजे तुमचं उत्पन्न किती असू द्या, टॅक्स किती टक्के? 3%. 12 लाख असेल 3%, 12 लाखाचे 3%. 24 लाख असेल 24 लाखाचे. इथं तसं नाहीये. इथं 12 लाखाला 3% आणि 25 लाखाला 5%. काय 12 लाखाला 1%, 25 लाखाला 5%. उत्पन्नातील वाढीच्या दरापेक्षा उत्पन्न जर दुप्पट वाढणार आहे बाबा, हे ह्याचा दर बी वाढणार ना. इथं तसं नाहीये. जेवढं उत्पन्न वाढलं ना तेवढ्यालाच इथं लागणार. पुन्हा इथं अजून एक गोष्ट सांगतो, जर 50 लाख असेल
तर हेच 15% असतं. म्हणजे उत्पन्नापेक्षा उत्पन्न जास्त आहे, त्याच्याबरोबर उत्पन्न जसं वाढायले तसा हा कर सुद्धा वाढत आहे. इथं तसं नाहीये, तुम्ही 12 लाख कमविले तरी 3% आणि 24 लाख कमवले तरी 24 लाखाचे 3%, हे लक्षात ठेवा. फरक कळाला का दोघांमधला? फरक कळाला? मग हा कर कुठला आहे? प्रगतीशील कर आहे. कुठला कर आहे मला सांगा? प्रगतीशील कर आहे. म्हणून इथं लक्षात ठेवा, हा जो कर आहे इन्कम टॅक्सच्या बाबतीत लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा मित्रांनो, हा प्रगतीशील कर आहे. म्हणजेच काय, या बाबतीत कायम लक्षात ठेवा, जसं उत्पन्न वाढतं तसं उत्पन्नापेक्षा जास्त कर वाढतो. ते काय म्हणतंय, जेवढा कर कमी, समजा तुमचं उत्पन्न 12-15 लाखापर्यंत तुम्हाला 3% लागत असेल, त्या बघा तुम्हाला सांगतो, समजा एखाद्याला 20 लाख पॅकेज आहे आणि एखाद्याला 50 लाख पॅकेज आहे, टॅक्स भरणार कोण जास्त? 50 लाख. हे तर कॉमन आहे की मग तुम्ही पहिला कर घ्या की दुसरा कर घ्या. अरे बाबा, पण 20 लाखात समजा त्याला 20 लाख पॅकेज असेल तर तो 2 लाख कर भरत असेल, तर 40 लाखाला त्याला 4 लाख भरावा. 40 लाखाला 5 लाख भरतो. पॉईंट लक्षात आला का? 20 लाखाला समजा हा पहिला आहे, इथं दोघांना फरक लय सोपा आहे, लक्षात ठेवा. प्रमाणशीर कर कशाला म्हणावं? समजा त्याला पॅकेज आहे 20 लाखाचं आणि तो टॅक्स किती भरतोय? आवाज 2 लाख. पॅकेज झालं 40 लाखाचं, त्याला टॅक्स किती भरायला पाहिजे? 4 लाखाचा. प्रमाणशीर. इथं तसं नाहीये, 20 लाखाचं पॅकेज जर 40 लाख झालं त्यानं 4 लाख भरायला पाहिजे, हे भरतो 5 लाख. जसं जसं ह्याचं उत्पन्न वाढल तसं तसं ज्याचा कर उत्पन्नापेक्षा जास्त वाढतो. तुमच्या माहितीच तो सांगतो, 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 60 ते 65% पर्सनल इन्कम टॅक्स भरावा. म्हणजे त्याला 1 कोटी रुपये आले तर त्याला 30 ते 40 लाख रुपये टॅक्स मध्ये भरावं लागतात. 60 लाख रुपये त्याची पक्क्याची. एखाद्याने जर 2 कोटीची गाडी घेतली तर त्याला ते 2 कोटी रुपये आले कसे? 2 कोटी आले तर सोडून द्या, त्याला 4 कोटी कसे आले हे त्याला दाखवावं लागतात, तेव्हा ती 2 कोटीची पक्क्याची गाडी, पक्क्याची गाडी. कळलं का? एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला माहित असेल, कुठलेही पैसे येत असतील तर त्या 10 लाखाच्या वरी जर तुमच्या अकाउंटचं ट्रान्झॅक्शन झालं तर बँकेकडून तुम्हाला नोटीस, त्या पॅन कार्डवर सगळे व्यवहार असतात. तुमचं जे पॅन कार्ड आहे त्या पॅन कार्डवर सगळे व्यवहार असतात. ते पॅनचा जो नंबर असतो तो परमनंट अकाउंट नंबर असतो. तुमच्या अकाउंटला कोणाचे पैसे आले, कोणाचे पैसे झाले, गव्हर्नमेंट एका मिनिटात काढू शकते. त्याचा हा पॅन कार्ड आहे, कारण त्याला युपीआय नाही. तुम्हाला सांगतो, पॅन कार्ड इतकं ताकद आहे त्या पॅन कार्ड मध्ये. आणि मग 10 लाखाच्या मध्ये जर पैसे झाले, समजा तुम्ही जर बँकेमध्ये वेगळी जर एंट्री घेतली तर ती एंट्रीचं दाखवावं लागतं, हे लक्षात ठेवा. समजा आम्ही जर दरवर्षी आयटीआर भरतोय तर आम्हाला जर 2 लाख रुपये जर आमचे वैयक्तिक जर त्याच्यात टाकायचे असले, ते सुद्धा पैसे कुठे आले हे दाखवावं लागतात. अन्यथा गडबड गोंधळ होते, अन्यथा कुठे मागा लागतात. हे लक्षात घ्या. सांगण्याचा मुद्दा काय, ही सगळी गोष्ट आहे मॅडम, तुम्हाला तर त्याचं चांगलंच माहित असणार आहे. सांगण्याचा मुद्दा कळाला? पहिलं कोणतं आहे? दुसरं कुठलं आहे? पुन्हा एकदा, पहिलं काय, दुसरं काय? दोघांमधला फरक कळाला? 20 लाख पॅकेज 2 लाख टॅक्स, 40 लाख पॅकेज 4 लाख टॅक्स. जसं उत्पन्न वाढलं त्याच्या प्रमाणात काय वाढला? कर वाढले. हे काय झालं? प्रमाणशीर. 20 लाख पॅकेज 2 लाख टॅक्स, 40 लाख पॅकेज 7 लाख टॅक्स. उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न, इन्कम टॅक्स जितका वाढतो तितकं त्याचं पर्सेंटेज वाढत जातं. कळलं तुम्हाला? म्हणून हा कर कुठला कर आहे सांगा मला पटकन फास्ट. प्रगतीशील कर. कुठला कर आहे हा? तुम्हाला विचारलं होतं खालीलपैकी प्रगतीशील कर कोणता, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. उच्चतम दर किती होता? 1974-75 77% होता. बघा, इन्कम टॅक्स उच्चतम दर 1974-75 हा जर 77% होता, म्हणजे एखाद्याने 1 कोटी रुपये कमवले तर 77 रुपये सरकारला द्यावं लागायची, 33 रुपये याच्याकडे यायची. कसं कोण टॅक्स मध्ये? मग हे बी हुशार असतात, हे बी 77% किमती वाढवतील.
काय करते, किमती कितीने वाढवते, 70%. गव्हर्नमेंट वाढवा, काय अडचण नाही. असं होतं. मग नंतर विजय केळकर समिती 1997-98 विजय केळकर समिती स्थापन झाली. विजय केळकर समितीच्या शिफारस, विजय केळकर समिती यासाठी स्थापन केली, एवढा टॅक्स असून सुद्धा लोक टॅक्स का भरत नाहीत, लोकांचं सरकारचं टॅक्स कलेक्शन का होत नाही. विजय केळकर समितीने इतकं मोठा टॅक्स असतो, हा टॅक्स 30% ठेवा असं सांगितलं. किती टक्क्यापर्यंत ठेवा, 30%. एखाद्यानं 1 कोटी रुपये कमी तर त्याला 30 लाख रुपयापर्यंत टॅक्स असणार, बरोबर. त्याच्यावरील तुम्ही टॅक्स त्याला देऊ नका. त्याची किती 10 कोटी नाही 100 कोटी उत्पन्न असलं तरी देऊ नका, अन्यथा लोक पैसे भरणार नाहीत. मग असं जेव्हा विजय केळकर समितीच्या शिफारशीनुसार ठरलं, तेव्हापासून आपल्याकडे पर्सनल इन्कम टॅक्सचा ओघ वाढलाय. आणि आता एवढे मला सांगा, तुम्हाला आणि 100 रुपये 70 रुपये गव्हर्नमेंटला जाऊन जमा करायचे, कोण देते पैसे? हे असं होतं या कराचं आधी, आणि आधी सगळं गव्हर्नमेंटच होतं, बरोबर. मग प्रायव्हेटायझेशन झालं, ग्लोबलायझेशन झालं, टॅक्सेशन कमी केले, आणि मग आपल्याकडे लोक भरपूर वाढले. आलं का लक्षात? ते लक्षात ठेवा. हा त्याच्यामध्ये आपण विजय केळकर समिती झाली. विजय केळकर समिती भरपूर आहे. आधीच्या आधी कुठे होती सांगा विजय केळकर समिती? FRPM कायदा. FRPM कायदा कधीचा आवाज? 2003 FRPM कायदा कधीचा आवाज? 2003 FRPM कायदा. त्याच्यामध्ये वार्षिक टार्गेट ठरवण्यासाठी विजय केळकर समिती. कोणते टार्गेट ठरवण्यासाठी होती? वार्षिक टार्गेट ठरवण्यासाठी. समजलं? हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. मग विजय केळकर शिफारशीनुसार 30% आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपल्याकडे कसं असतं, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत आहे त्याला कुठलाही इन्कम टॅक्स लागत नाही. परंतु 3 लाख ते 5 लाखापर्यंत जर 2.5 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न असेल 5% इन्कम टॅक्स लागतो. लक्षात ठेवा. ज्याचं उत्पन्न पहिल्या काळात, आता याच्यामध्ये 3 पर्यंत त्यांनी वाढवले, 3 ते 5 असेल तर 2.5%, 5%. 5% म्हणजे कसं, समजा एखाद्याचं उत्पन्न 5 लाख रुपये, बरोबर, तर त्याला 25,000 रुपये इन्कम टॅक्स लागतो. किती रुपये? 25,000. समजलं? आणि मग पुढे समजा 5 लाखाच्या पुढे जसं असेल तसे त्याला इन्कम टॅक्स लागत असतात. आता आपल्या अगोदर कशी सिस्टीम होती, आता हे दरवर्षी बदलतात, म्हणून मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत फ्री असत, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असेल 0% असतं. 2.5 लाख 5 लाख असेल उत्पन्न तर 5%, आणि 5 लाख ते 10 लाख उत्पन्न असेल तर 20%. 5 लाख ते 10 लाख किती असेल? 20%. आणि 10 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल रे, 10 लाख ते 50 लाख हे 30%. आणि 50 लाखाच्या पुढे जर असेल रे उत्पन्न तर 30% प्लस GST असे पैसे असतील. 30% प्लस GST. मग मला सांगा, इथं मग असं माझं म्हणणं आहे, समजा 1000 कर प्रमाणशीर कर असावा, तर 5% दिले तर हेच सगळीकडे 5%च व्हावं ना. वाटलं किती? कळलं का? तसं नाही. उत्पन्न वाढलं उत्पन्नापेक्षा कराचा दर सुद्धा वाढतो. बघा तुम्ही, ज्यांना आहे का नाही 5 लाखापर्यंत किती 5%, आणि 5 ते 20 डायरेक्ट 20% व्हायला 4 पट वाढायला. कळलं का? मग इथं कसं आहे, माझं म्हणणं इथं 5 इथेही 5 राहू द्या, इथेही 5 राहू द्या, असं 1 कोटी कमी द्या 5 राहू द्या ना, तशी सिस्टीम नाही. मग ते किती 30%. आणि आधी तर सोडून द्या, आधी 70% पैसे घेतले, देणाऱ्यांनी कसे दिले तेच त्याला. लक्षात आलं का तुम्हाला? ही कशा मधली सिस्टीम आहे ते लक्षात ठेवा. 24 जुलै मला प्रश्न विचारला होता, पहिल्यांदा इन्कम टॅक्स कायदा आपल्या देशात कधी लागू झाला? 24 जुलै 1860. पहिल्यांदा इन्कम टॅक्स कायदा आपल्या देशात कधी लागू झाला? 24 जुलै 1860. 3 वेळा. पहिल्यांदा इन्कम टॅक्स आपल्या देशात कधी लागू झाला? 24 जुलै 1860. इन्कम टॅक्स आपल्या देशात पहिल्यांदा लागू कधी झाला? 24 जुलै 1860. इन्कम टॅक्स आपल्या देशात पहिल्यांदा कधी लागू झाला? 24 जुलै 1860. बरोबर. याला 100 वर्ष पूर्ण झाली 1960 ला, त्याच्यामुळे कायदा केला. पण 150 वर्ष त्याला 2010 ला पूर्ण झाली होती. हे बरोबर. किती वर्ष? तर 150 वर्ष. लक्षात ठेवा.
दीडशे वर्ष कधी पूर्ण झाले तर ते 2010. 150 वर्ष कधी पूर्ण झाले पटकन सांगा. 2010. तो भारतातला पहिला अर्थसंकल्प लक्षात ठेवा. भारताचा फर्स्ट अर्थसंकल्प. बरोबर. भारताचा जो पहिला अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प 1860 ला मांडला होता आणि तो जेम्स विल्सन यांनी मांडला होता. कधी मांडला होता सांगा आवाज. कोणी मांडला होता तो. जेम्स विल्सन. समजलं. लिहायच्या अगोदर एकदा व्यवस्थित वाचा. कोणता कर बघितला पहिला कर सांगा पटकन पास. ऐकर पास करायचाच ग. ऐकर मला सांगा हा कर सुरू कधी झाला. 1860. 24 जुलै 1860. आवाज. हा कर सुरू कधी झालाय. इन्कम टॅक्स सुरू कधी झाला. 24 जुलै 1860. पण इन्कम टॅक्स सुरू कधी झाला. 24 जुलै 1860. इन्कम टॅक्स सुरू कधी झाला. 24 जुलै 1860. इन्कम टॅक्स सुरू कधी झाला. 24 जुलै 1860. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी म्हटला. जेबी असं म्हणलं होतं. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला. जेम्स विल्सन. बरोबर. त्या अर्थसंकल्पामध्ये हा कर लागू केलेला आहे. बरं याला 100 वर्ष कधी पूर्ण झाले. 1960. त्याच्या पुढच्या वर्षी स्वातंत्र्यानंतरचा पहिला आपण काय कायदा बनवू. आजही इन्कम टॅक्स कायदा 1961च आहे. आजही इन्कम टॅक्स कायदा कधीचा आहे. 1961. पण पहिले हा कर भरपूर होता. 77% होता. नंतर विजय केळकर समिती आली. विजय केळकर समिती सरकारला वाटायला आली. ती सरकारला म्हणजे असं थोडं असतंय का एवढा कर लावत असतात का. 30% कर ठेवा आणि तिथून हा कर. कारण आपल्याकडं लॅपर वगैरे माहिती कराचा दर पर्याप्त पाहिजे. बरोबर. तर कर वसुली वाढते. अति असलं तर वाढते का. नाही वाढत. असं अर्थशास्त्राचा नियम सांगतो. समजलं काय सांगतं असं. अर्थशास्त्राचा नियम सांगतो. समजलं. येस. दुसरा कर टाका आता. महामंडळ कर. आणि या कराला 150 वर्ष कधी पूर्ण झाले. 2010. येस. दुसरा कर आता महामंडळ कर. कशावर लावला जातो हा. येस. बघा. उत्पादन संस्था. यावर महामंडळ. आता कशी सिस्टीम असते लोकांची. माझं नाही बाबा. ते पण असेल कंपनीची. अशा वेळेस काय करायचं. इन्कम टॅक्स आपलं उत्पन्न 10 लाख दाखवायचं. आणि कंपनीचं उत्पन्न 1 कोटी दाखवायचं. मला सांगायचं फसवणूक कोणाची. सरळ कंपनी का लोकांची आहे का. कोणाशी. बरोबर. म्हणून सरकारनं बी सांगितलं हो का. तुमचं येस. कंपनीचं टॅक्स कोणा वाचणार. कंपनी. आणि कोण सरकार बी लय हुशार आहे. इन्कम टॅक्स कायदा 1961 अंतर्गतच हा कायदा लागू केला. हा कर लागू केला. बरोबर. लक्षात ठेवा. कोणता आयकर कायदा कधीचा. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आयकर कायदा 1961. यानुसार हा कर लागू झाला. हा कर कशाला लावला जातो. हा कर कंपन्यांचं प्रॉफिट. कंपन्यांचं उत्पन्न. उत्पादन संस्था जिथं प्रोडक्शन हाऊसेस आहेत ते कंपनीचा स्वतःचा नफा यावर जो या देशात कर लावला जातो तो कर आहे महामंडळ कर. कोणता कर तो सांगा. महामंडळ कर. आणि जर सांगितलं हा कर कोणत्या कायद्याने लागू करण्यात आला तर आयकर कायदा 1961 या कायद्याने हा कर लागू. समजलं. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे. पूर्वी हा कर खूप असायचा.
पण 1990-91 पासून हा कर कमी करण्यात आला. कसं होतं माहिती का, पूर्वी हा कर भरपूर होता. त्याचं कारण काय, की सरकारला वाटायचं सगळ्या कंपन्या आमच्या नसाव्या. कारण आपल्याकडे समाजवादी, भांडवलशाही आणि मिश्र अशा अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, प्रोडक्शन हाऊसेस सगळे कोणाचे, सरकारचे. मग दुसऱ्याने कोणी काढलं तर टॅक्स जास्त. आणि मग मला सांगा, जर ज्या देशात टॅक्स जास्त लागतो त्या देशात लोक कंपन्या टाकतील का? टाकतील का कंपन्या? नाही. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे, स्विस बँकेमध्ये पहिला तो गाजलेला विषय होता बघा. मोठमोठे लोक, राजकीय लोक स्विस बँकेत पैसे नेऊन ठेवायचे. आपल्याला प्रश्न पडतो, आपल्या देशातल्या बँका कमी आहेत का? पण पुन्हा प्रश्न पडायचा, किंवा आपल्या देशातल्या बँकेत ते पैसे कळतील म्हणून तिकडे नेऊन ठेवलेले लोक. तिथं रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे आणि तिथं गोपनीयता आहे. स्विस बँक कुणालाच त्याची माहिती देत नाही, कोणाचे पैसे इथं किती आहेत. आपल्याकडं एखादा मॅनेजर जर पडला रे, तो आखी बँक सांगतो. आणि त्यांचे सॉफ्टवेअर बी इतके डेंजर आहेत, कोणाच्या अकाउंटला किती पैसे कळत नाही. राईट टू प्रायव्हसी. बरोबर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ते पैसे तुम्ही कुठून आणले याच्या बाबतीत एवढी चौकशा नाही. तिथं 10 लाखाच्या बँकेत पैसे टाकायचे झाले तर ते पॅन कार्डच द्या, त्याची झेरॉक्सच द्या. ते कसं काय पैसे आले, तुम्हाला नोटीसच येते, त्या नोटीसला उत्तरच द्या. अरे अरे, मग इथं लोक ठेवत. समजलं. मग पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आता अजून एक कोणता तरी देश आहे तिथं टॅक्स खूप कमी म्हणून तिथं लोक इन्व्हेस्टमेंट जास्त करतात. आपल्या देशात काय व्हायचं, आपल्या देशात बाहेरचे लोक इन्व्हेस्टमेंट करायचे नाही, कारण त्यांचे टॅक्स भरपूर आहे. एखाद्याने 100 रुपये कमी सरकार 70 रुपये घेऊन जात असेल, कशाला कोणी इकडे, कोण कशाला येते. म्हणून आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट नव्हती. म्हणजे आपल्याकडे कसं होतं, एक लायसन काढायला आधी लायसन्स राज होत, त्याची सही घ्या, त्याची सही घ्या, त्याची सही द्या, त्या सहीला पैसे द्या का, त्याशिवाय सही नाही. मग अशी सिस्टीम मला सांगा, कोण किती वेळेस, एका वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस पैसे देऊ शकतो? प्रत्येकाचे कष्टाचे पैसे असतात. मग अशा वेळेस कोण किती देणार पैसे? नाही तर नाही, ते नाही टाकू, राहू दे, ती फाईल तशीच तिसऱ्या फाईल पैसे. मग अशा वेळेस आपल्याकडे सरकारी जे काम आहे ना, ते सरकारी काम कागदोपत्री प्रचंड आहे. तुम्ही एसबीआय मध्ये अकाउंट काढायला जा, आणि तुम्ही तेच अकाउंट समजा तुम्ही आयसीआयसीआय मध्ये, ती स्वतः लोक येते तिथं आणि ते अकाउंट काढून घेऊन जाते. तिथं 2 घंटे जरी थांबलं तरी ते म्हणजे आमचा डिनरचा टाइम झाला. अरे अरे, मग हे काय, ही सगळी सिस्टीम लक्षात ठेवा, अति करेक्ट. त्याच्यामुळं लोक शासकीय मार्गाने जात नाहीत. लोकांकडे पैसा भरपूर आहे, लोक म्हणतात 1-2 पैसे घ्या, आम्हाला तसं वेळ नाही, तर बस आहे. लोकांची सिस्टीम अशी आपल्या देशात. तुम्हाला मग इथं लक्षात ठेवा, आयकर कायदा 1961 अंतर्गत हा महामंडळ कर लावला, हे बरोबर आहे. दुसरा याच्यातला महत्वाचा मुद्दा, पूर्वी हा कर प्रचंड होता, बरोबर. इथं लक्षात ठेवा, इथं पूर्वी हा कर कसा असायचा, प्रचंड असायचा. 1990-91 पासून हा कर कमी केला. काल कमी केला 90-91 पासून, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तर इथे लक्षात ठेवा, 90-91 पासून हा जो कर आहे, हा कर कमी केला, हे लक्षात ठेवा. आता सध्या भारतीय ज्या कंपन्या आहेत, भारतीय कंपन्या, त्यांच्यावर 30% हा टॅक्स आहे. किती टक्के टॅक्स आहे? आता समजा सेन्सस नावाची कंपनी, ही जे आपल्या स्क्रीन असतात, डिजिटल स्क्रीन आहे, त्याच्यामधली महाराष्ट्रातली टॉपची कंपनी आहे. म्हणजे हिचा सेल सर्वात जास्त आहे. तर हिचं जेवढं उत्पन्न आहे, किंवा समजा याच्यामध्ये समजा हे असेल काय, जे काही रुपयाला असेल, त्याच्या 30% त्याच्या उत्पन्नाच्या, त्या कंपनीच्या, तिला पैसे शासनाला जमा करावे लागतात, बरोबर. आणि या कंपन्यांचे जे उलाढाली असतात ते 100, 150, 200 कोटी असतात, वार्षिक उलाढाली यांच्या, बरोबर. 200 कोटी रुपये वर्षाची उलाढाल असते अशा कंपन्यांची, तुमच्या माहिती सांगतो. 200 कोटी रुपये उलाढाल जर असेल, 30% म्हणून तर 60 कोटी रुपये शासनाला जमा करावे लागतात. किती? 60 कोटी रुपये एका वर्षात. हो. त्याचा टर्नओव्हर जसा आहे तसे त्याचं प्रॉफिट मार्जिन आहे, तसं त्याचा टॅक्स असतो, हे लक्षात ठेवा. पुढची गोष्ट, एवढं तुम्ही टेन्शन जाऊ नका, ते कंपन्या वेगवेगळ्या असतात, लक्ष द्यायला. दुसरा पॉईंट असायचं, परदेशी कंपन्या असतील, समजा एखादी परदेशी कंपनी आहे,
त्या कंपन्यांना 40% टॅक्स असतो, 10% एक्स्ट्रा असतो. फॉरेनची एखादी कुठली समजा ऍपल कंपनीला असं लक्षात आलं की इथं प्रोडक्शन करावं, 40% टॅक्स आहे म्हणून तो परदेशी कंपन्यांना आपल्याकडे रेट कार्पेट टाकतात. टॅक्स असतो. तुम्ही कधी कधी बघितलं आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते गेले होते तिकडे त्या दाऊसला परिषदेला, तिथे मोठमोठ्या उद्योगपतींबरोबर त्यांची बैठक झाली नाही, या आमच्याकडे तुम्ही तुम्हाला आम्ही जागा देऊ, सगळं देऊ. का टॅक्स किती? 40%. बरोबर. आणि मग हे पण कंपन्याला हे असतात, ह्यांना माहिती आपल्याला किती रुपये भेटणार आहेत, 70 रुपये. 30% प्राइस वाढवतात, 30% प्राइस वाढवतात. तुम्ही कधी बघा एखादं फॉरेनच्या कंपनीचा हे आहे त्याचं प्राइस येते बघा. आता ऍपल कंपनीचा मोबाईल आहे तो अमेरिकेत स्वस्त आहे, इथे महाग आहे, बिकॉज ऑफ टॅक्स. बिकॉज ऑफ काय? टॅक्स. तर ते काय तो कंपनीचा मोबाईल 1 लाखाच्या पुढेच आहे किंवा 70-80 हजार पासून स्टार्टिंग. घ्या वाटलं घ्या, नाहीतर राहू दे. लक्षात आलं का तुम्हाला? का ज्याला त्याच्या ठिकाणी हे ज्याची इच्छा तो घेऊ शकतो, प्रश्न तो नाही. पण ते प्राइस कमी करतात का? अजिबात नाही करत. आणि ते एवढे प्राइस का असतात? टॅक्सेशन आणि त्याची टेक्नॉलॉजी. बरोबर. त्यांना काहीतरी देऊन ते टेक्नॉलॉजी घ्यावं लागलेली असते, त्याच्याशिवाय ते नाही करू. हे लक्षात घ्या. ही मार्केटची स्ट्रॅटेजीच अशी. बरोबर. महामंडळ जर समजला 30%, म्हणजे त्यांनी काय केलंय, लोक काय करू लागले, म्हणू लागले माझं उत्पन्न नाही ते कंपनीचं उत्पन्न आहे, म्हणून ते म्हणले कंपनीला बी तेवढे हे टॅक्स आणि तुम्हाला बी तेवढेच टॅक्स. आता तुम्हाला सांगतो रतन टाटा त्यांचं वैयक्तिक उत्पन्न वेगळं. आजही मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीचं उत्पन्न वेगळं आहे, स्वतः मुकेश अंबानीचं उत्पन्न वेगळं आहे. लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांना बी 30%, ह्यांना बी 30%. सिस्टीम सरकार म्हणते अजून तुम्ही दुसऱ्या दाखवा, त्यांना बी नव्हतं. कळलं तुम्हाला? ही त्याच्यामधली महत्वाची सिस्टीम. महामंडळ कर कळाला तुम्हाला? चला, पहिला कर कुठला बघितला? इन्कम टॅक्स. दुसरा कुठला बघितला? महामंडळ. आता काय होतं माहितीये काय, या कराला बायपास मारण्यासाठी कंपन्या काय करतात, सीए ला जाऊन भेटतात. आणि सीए काय करतात, सीए त्यांना अतिशय जास्त कर लागू नये म्हणून त्यांना शॉर्टकट काढून देतात. मग सरकारच्या विषयात झालं, सरकारने शॉर्टकटला सुद्धा कर लावण्याचा प्रयत्न केला, ते आपल्याला बघायचे. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स ते बघायचं आपल्याला. मग आता लक्षात ठेवा, महामंडळ कराअंतर्गत जे टॅक्स आहेत, उपकर, सेस म्हणजे उपकर. आता हे उपकर, शिक्षण उपकर म्हणजे काय, या कंपन्यांकडून आलेले जे पैसे आहेत ते पैसे एज्युकेशनवर खर्च केले जातात. म्हणजे यांना हे कर प्लस ते कर 3%, म्हणजे असं यांना 43%, 33% कर. बरोबर. ते लक्षात ठेवा. ते पहिल्या शिक्षण उपकर, एज्युकेशन सेस, म्हणजे त्याच्यामधून आलेले पैसे हे देशातल्या एज्युकेशनवर खर्च केले जातात. टाका कंपन्यांना लागू असलेले इतर कर. किमान पर्यायी कर. ज्या कंपन्या कर सवलत मिळवतात, म्हणजेच काय की टॅक्स मध्ये इकडे खर्च झाला, तिकडे खर्च झाला, असं झालं, आम्हाला काही प्रॉफिट नाही, आमच्याकडून लोन आहे ते आम्हाला बघावं लागतं. ह्याच्यातून काय करतात, सीए कडे जाऊन मिळतात आणि सीए काय करतात 80D त्याच्या अंतर्गत मग कोणते कोणते कर फॅसिलिटी, तुम्ही असं केल्यावर तुम्हाला कर माफ होईल, तुम्ही तसं केल्यावर कर माफ होईल, अशा प्रकारच्या काही शॉर्टकट सांगत असतात. बरोबर. म्हणून लक्षात ठेवा, ज्या कंपन्यांनी कर सवलत घेतली आहे
अशा कंपन्यांवर मला एक गोष्ट माहिती का, आता आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्ड नावाचा एक विषय मागे प्रचंड चर्चेत आला होता. श्रद्धा इन्फोटेक नावाची हैदराबादची कंपनी, या कंपनीने महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठं टेंडर या कंपनीला मिळालं होतं. आणि मग ह्या कंपनीला महाराष्ट्र सरकारचं इतकं मोठं टेंडर मिळालं होतं आणि त्याला लाभार्थी खूप होते, पण तरी पण दिलाच दिले गेले. श्रद्धा इन्फोटेकची पेपरमध्ये बातमी आलेली लोकसत्तामध्ये की त्या श्रद्धा इन्फोटेकला कितीतरी करोड रुपये देशाचा सत्ताधारी जो पक्ष भाजप त्याला दिलं होतं इलेक्ट्रोल बॉन्डच्या रूपात, म्हणजे पक्षीय देणगी. इलेक्ट्रोल बॉन्डचा विषय असा असतो, ह्या कंपन्या काय करत असतात, आता श्रद्धा इन्फोटेक नावाची कंपनी आहे, प्रायव्हेट मधली मोठी कंपनी आहे, ज्या टेंडर वगैरे घेणारी, ती काय करते, टॅक्स वाचावा म्हणून राजकीय पक्षाला निधी देते. म्हणजे राजकीय पक्षाच्या तिथे जायचं, इलेक्ट्रोल बॉन्ड बँकेतून घ्यायचे आणि त्या राजकीय पक्षाला ठराविक 200 कोटी 500 कोटी रुपये देऊन टाकायचे. मग दिल्यावर काय होणार, त्यांचं जे प्रॉफिट आहे ते तुम्ही देणगीत दाखवणार आणि इकडे त्याला देणगी द्यायची, त्याच्या बदल्यात काय करायचं, टेंडर मिळवून घ्यायची. भाजपला देणगी दिली म्हणजे काय करायचं, टेंडर मिळवायचं. म्हणजे डबल फायदा बघा, टॅक्स वाचणार, कारण आम्ही काय केलं, देणगी दिली, आमचं प्रॉफिटच नाही ते, आम्ही काय केलं, देणगी दिली आणि देणगी देऊन काय म्हणायचं, आम्हाला अजून मोठं टेंडर द्या. असे सिस्टम सुरू केले आपल्या देशातल्या. मग सरकार बी हुशार झालं, सरकारनं काय केलं, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स, तुम्ही देणग्या द्या का तुम्ही दान करा, तुम्हाला एवढा टॅक्स भरावाच लागेल, काही देणगी नाही, म्हणून हा टॅक्स काढलेला आहे, मिनिमम अल्टरनेटिव्ह मॅट असं म्हणतात. लक्षात ठेवा, 1996 पासून लक्षात ठेवा, हा जो कर आहे हा कर 1996-97 पासून कधीपासून हा कर तो सांगा, 1996 बरोबर, तेव्हापासून आहे ना हा कर. याचा असतं 18.5%. बघा, मग हे सिस्टीम काय केली, तुम्ही दिले ना दान, काय हरकत नाही, एवढं तरी कर नाही, आणि 10% तर कोणी येत नाही त्याच्यावर, आणि त्याच्यात बी हे कागदपत्र मागतात नाही. लोक दान देण्यापेक्षा कर भरलेला 30% चांगला म्हणतात, म्हणून मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. तुम्ही आता उद्या जीएसटी ऑफिसला झाले तर बरेच मित्र आहेत आमचे, किती तारखा गेल्या तर लोकांना काही फरक पडत नाही, बरोबर. आणि मग शेवटी ते लास्टची डेट आली, सीएनं सांगितलं, मग मात्र चार्जेस ड्यू असतात, 50%, 55% असे असतात. म्हणून मार्च एंडिंगला सीएचे कामं लय असतात, काहून ते टॅक्स भरावं लागतात सगळे. आलं लक्षात, ही त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. येस, दुसरा आहे फ्रिंज बेनिफिट टॅक्स. दुसरा टॅक्स आहे बघा, पहिला टॅक्स झाला, दुसरा टॅक्स आहे फ्रिंज, FBT. हा कर 2005 पासून लागू आहे. काय असतं माहितीये का, या कंपन्यांनी नवीन शाळामध्ये सुरू केले 2005. जे त्यांचे एम्प्लॉय असतात ना, त्यांना डायरेक्ट 4 व्हीलर गिफ्ट, एका एम्प्लॉयला डायरेक्ट 4 व्हीलर गिफ्ट, फ्लॅट गिफ्ट, असली सिस्टम सुरू केली. आता हे केले तर केले, त्यांनी काय दाखवलं, मग त्यांनी जे उत्पन्न आहे त्यांचं, त्या उत्पन्नात हा खर्च दाखवला, बरोबर. म्हणजे काय करायचं, इकडे एम्प्लॉयमेंट वाले खुश करायचे, बापरे तुम्हाला किती पॅकेज आहे, 50 लाख पॅकेज, आणि तुम्हाला एक 4 व्हीलर चांगली जे आवडीची ती कंपनी गिफ्ट देणार आहे. ती अजून काम द्यायचं 30 लाखाचं काम करून घ्यायचं 40 लाखाचं. ते प्रायव्हेट लोकांचं असं नसतं ना, ते प्रायव्हेट कंपन्यांचं कामच असं आहे, ते पॅकेज देतात, ते बरोबर काम करून घेतात. ते लक्षात ठेवा, फुकट ते करत नाही, ते बरोबर देतात, ते फॅसिलिटी देतात, तसं काम करून घेतात ते. एक मला सांगा, हे काय करतो, मग हे काम जाऊ दे ना, कंपन्यांच्या वर्करला खुश करून टाकू आपण, याला हे बेनिफिट दे, त्याला ते बेनिफिट दे, दिवाळीला हे कर ते कर, असल्या कंपन्यांनी सुरू केल्या. आणि एका कंपनीनं कितीतरी 2005चा किस्सा आहे, त्यांनी त्यावेळेस कितीतरी गाड्या कंपन्या ह्याला देऊन टाकल्या होत्या. हा, त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना गिफ्ट गाड्या. कर्मचारी नाही कशा म्हणतील,
नाही, कोण कशाला नाही म्हणलं, गिफ्ट कोण दिलं, गिफ्टला कोण नाही म्हणत असं. आणि मग अशा झाल्यावर मग कंपनी एवढी उदार कशी झाली? कंपनीनं काय केलं, स्वतःचं प्रॉफिट कमी दाखवलं. ते म्हणजे आपलं टॅक्स मध्ये एवढे पैसे जाते, त्याच्यापेक्षा कर्मचारी खुश करू. सरकारने लय हुशार झालं. सरकारनं हे टॅक्स काढला, फ्रीच टॅक्स. तुम्ही एक गाडी नाही, तुम्ही 4 गाड्या वाटा, एवढा टॅक्स आणून काही दिन घेत नाही. तुम्ही जेवढे त्याला हे द्याल, फॅसिलिटी द्याल. तुम्ही गाडी दिली ना 40 लाखाची, 40 लाखावर जेवढा टॅक्स आहे तेवढा टॅक्स येतो. म्हणजे काय केलं, कंपन्यांचा टॅक्स तर कमी केला का? नाही केला. ते जे भेटवस्तू देतील त्या भेटवस्तू टॅक्स लावला. मला कळलं की नाही, मला समजलं. समजा वस्के सरांना असं आपण गृहीत धरू, एक फॉर्च्युनर गिफ्ट आलेली, सर जाऊया, कमी समजायचं नाही कोणती. फॉर्च्युनरला 40 लाखाची फॉर्च्युनर आहे. फॉर्च्युनरला जो टॅक्स लागतो तो टॅक्स कंपनीवर लावायचा. कंपनी काय करू लागली, 40 लाखांचा खर्च झाला म्हणून मस्के सरांना फॉर्च्युनर देऊ लागली. पण कंपनीला म्हणायचं 40 लाखाची नाही, तुम्ही त्याच्यापेक्षा बाहेरची 50 लाखाची ती द्या, 50 लाखावर टॅक्स द्या. जे जे बेनिफिट देत आहे त्याच्यावर टॅक्स सुरू केला. कळलं का तुम्हाला? मग इथं लक्षात ठेवा, ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, बेनिफिटवर टॅक्स द्या. समजलं? म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांना शेअर्स द्या, तुम्ही घरं द्या, की तुम्ही कर्मचाऱ्यांना गाड्या द्या, त्याच्यावर लावला, त्याच्यावर बी टॅक्स लावला असेल. ते फुकट देत आहे, कंपनीने दिलंय, ते कंपनीने आमच्याकडून दिलंय, तुम्ही दिलंय, तरी तो टॅक्स आहे. फ्रेंच बेनिफिट टॅक्स. इथून कंपन्यांचे बेनिफिट कमी झाले. तुम्हाला सांगतो 2005 पासून ते जे कर्मचाऱ्यांना जे काही गाड्या, घरं, ह्याची काही गिफ्ट, लॅपटॉप, ते बंद झालंय. कारण लॅपटॉप जर ऍपल कंपनीचा दिला 1.5 लाखाचा, तर 1.5 लाखावर टॅक्स कंपनीला भरणार. आणि असा एक एम्प्लॉयमेंट नाही, एखाद्या मोठी कंपनी आहे, 5-5 हजार 10-10 हजार एम्प्लॉयमेंट असतील, तर एकावर टॅक्स भरावा लागत असेल तर कंपनी कशी वर येते? फ्रीच बेनिफिट टॅक्स. कळालं का? आपल्यासाठी महत्वाचा आहे तो टॅक्स. कधी हे बघा, जिथं ज्या कंपन्यांनी कर सवलत घेतली त्याच्यावर मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. ज्यांनी कर्मचाऱ्यांना फॅसिलिटी दिल्या फॅसिलिटीवर टॅक्स, फ्रीच बेनिफिट टॅक्स. आलं लक्षात? आणि हे मार्ग का कंपन्या काढू लागल्या? कारण आपलं उत्पन्न कमी दाखवायचं. खर्च झाला म्हणजे उत्पन्न कमी. लक्षात आलं का? हे त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरं आहे डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, लाभांश वितरण कर. तिसरा टॅक्स मित्रांनो लक्षात ठेवा, तिसरा आहे लाभांश वितरण कर. लाभांश वितरण म्हणजे काय? डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. मग कंपन्यांनी नवीन चाल केली. कंपन्यांनी काय केलं, घरचेच आपले डिवाइड केले, भाऊ, काका, काकू, आई, वडील, भाऊ, घरचे असे केले. त्याची त्या आपले हे एकट्याची कंपनी नाही, हे शेअर्स होल्डर्स आहेत. घरचे आहेत, आत्या, काका, 50 इतकं असलं तर 50 जणांचे दिले देशात. त्याला काय सांगितले? मग त्यांनी सांगितलं जे प्रॉफिट एकाच आहे ते त्यांनी किती जणांना दाखवलं? 50 जणांचं. म्हणजे 10-15 लोकांचं प्रॉफिट दाखवलं. त्यांच्या मनानं काय, की बाबा 50 लाख रुपयाला आपल्याला 30% लागायला आहे, तर जर 11 लोकांचं जर प्रॉफिट आपण दाखवलं तर टॅक्स कमी लागलं. सरकार त्याच्यापेक्षा हुशार निघालं. सरकारनं सांगितलं तुम्ही जितकं तुमचं प्रॉफिट वाटाल त्या वाटण्यावर टॅक्स. लाभांश सरकारनं मग नंतर कंपन्यांनी ती सोडून दिलं. म्हणजे ज्याच्या नावावर करा ते लोक आणतात, त्याला वाटायला लागलं माझंच आहे. आलं का लक्षात? ही अशी स्थिती व्हायला लागली. बरोबर? लक्षात ठेवा, आपला जो लाभांश म्हणजे काय? शेअर्सचा फायदा. लक्षात आलं का? लाभांश त्याला शेअर म्हणतात. शेअर होल्डर म्हणजे तुम्हाला माहिती का, शेअरचं जे प्रॉफिट आहे, समजा तुम्ही एखाद्या ब्रिटानिया कंपनीचा शेअर घेतला, ती शेअर वाढला, आणि वाढल्यावर बी त्याच्यावर टॅक्स घेते कंपनी ती, कारण ही टॅक्स वाचवण्यासाठीची यांची जी असू शकते असू शकते. लक्षात ठेवा. म्हणून लाभांश म्हणजे जो नफा झालाय त्याचं वितरण, त्याच्यावर टॅक्स आहे, ते लक्षात ठेवा. बरोबर? लाभांशाचा. आणि परकीय कंपनीला टॅक्स नाही, कारण फॉरेनचे लोक इथं आलं त्याची भाऊबंदगी कोणी नसते इथं आलं, आणि ती असे त्यांना ऑलरेडी 10% एक्स्ट्रा टॅक्स.
लक्षात आलं का? ते सर्व मार्ग लोक असतात, हे पुन्हा निघण्यापर्यंत लोक डेंजर असले, बरोबर. म्हणून परकीय कंपन्यांना हा टॅक्स नाही. हा टॅक्स कधी सुरू झाला याबाबत स्पष्टीकरण थोडंसं 1-2 इसवी सनाबाबत कन्फ्युजन आहे, पण एवढं मात्र नक्की लक्षात आहे, पण एकदा जोड्या लावायचं होतं कोणता टॅक्स कुठं आहे तो कधी असतो. मला कंपन्यावर लागणारे 3 टॅक्स कोणते कोणते? पहिला कोणता आहे? मॅट. दुसरा कोणता आहे? एफबीटी. तिसरा कोणता आहे? डीडीटी. पहिला काय? मॅट. दुसरा कोणता आहे? एफबीटी. आणि तिसरा कुठला आहे सांगा? डीडीटी. बरोबर. मॅट, एफबीटी, डीडीटी. मॅट जे आहे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स, हा जो टॅक्स आहे मित्रांनो 96 सालापासून सुरू झाला. ज्या कंपन्या कर सवलत घेत आहेत, कर सवलतीचा अर्थ काय? आम्हाला खर्च खूप झाला, इकडे गेला खर्च, तिकडे गेला खर्च, आम्हाला अशा कंपन्यांसाठी हे. इथं ज्या कंपन्या काय करतात, प्रॉफिट कंपन्यांमध्ये वर्करमध्ये खर्च करून टाकायले, खर्च दाखवायले आणि टॅक्स कमी भरायले, त्यांच्यासाठी जे ते वाटणार आहेत त्याच्यावर टॅक्स लावा. तर सरकारला भरपाई करावं लागेल. सरकार तर असं म्हणू शकत नाही तुम्ही कर्मचाऱ्यांना वाटू नका. पुन्हा लोक आंदोलन करतील किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना आमच्या पैशातून आम्ही प्रॉफिट देतोय, सरकार काय विरोध करते? सरकार म्हणलं तुम्ही एक नाही फॉर्च्युनर 2 घ्या, तर त्याच्यावर टॅक्स भरा. बरोबर, हे सांगितलंय. आणि तिसरं कोणतं आहे? हे डीडीटी. मग या कंपन्यावाल्यांनी काय केलं? मालक बदलली. बरोबर, 4-5 मालक गेली एकाच याची. 1 लाख रुपये नदीचे मालक 5 केली, टॅक्स लावा पडावं. त्याच्यामध्ये काय हरकत नाही, जेवढं तुम्ही वाटा दिलाय का त्याच्यावर टॅक्स. अशी सिस्टीम आहे. कळालं का? येस. हे कोणाला गेली करायचं सांगा? कंपन्या. महामंडळ करावर त्या ठिकाणी एक्स्ट्रा करायचं. बघा आता आपण 2 प्रकारचे टॅक्स बघितले. बरोबर. जे टॅक्स उत्पन्नावर लावले जातात आपल्या देशामध्ये 2च प्रकारचे टॅक्स आहेत. एक टॅक्स आहे इन्कम टॅक्स, आहे महामंडळ कर. आयकर आणि महामंडळ कर हे 2 टॅक्स बघितले. आणि कंपन्यांवर लावणारे इतर 3 प्रकारचे टॅक्स असे आपण बघितलेले आहेत. समजतं? आता थोडस नीट लक्ष ठेवा, सगळ्यांनी लक्ष ठेवा. कुठल्या गोष्टी आहेत, त्या कशा आहेत, नेमकं काय. मी पुन्हा एकदा थोडंसं रिव्हिजन करतो. मित्रांनो, 265 कलम जे आहे राज्यघटनेतलं, त्या कलमानुसार टॅक्स लावला जातो. टॅक्स हे वैयक्तिक उत्पन्नावर 2 प्रकारचे टॅक्स. स्वतःचं उत्पन्न असेल तर इन्कम टॅक्स, कंपनीचं उत्पन्न असेल महामंडळ कर. इन्कम टॅक्स हा 1860 भारताचा पहिला अर्थसंकल्प 1860 ला मांडला गेला आहे. इन्कम टॅक्स लागू झाला. पहिला टॅक्स या देशात तो आहे, स्वतःच्या उत्पन्नावर लावलेला टॅक्स. 100 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्यानंतर या कायद्यात बदल करणं आवश्यक होतं. म्हणून 1961 ला इन्कम टॅक्स कायदा मंजूर केला. 150 वर्ष त्याला 2010 ला पूर्ण झाले. तो इन्कम टॅक्स दरवर्षी आपल्या अर्थसंकल्पामध्ये कमी जास्त केला जातो. हा जो इन्कम टॅक्स आहे हा प्रगतीशील कर आहे. प्रगतीशील कर याचा अर्थ काय? प्रगतीशील कर याचा अर्थ असा आहे की हा कमी उत्पन्नाला कमी असतो. आणि उत्पन्न जसं वाढेल तसं उत्पन्नाच्या प्रमाणात वाढत नाही, तो उत्पन्नापेक्षा जास्त वाढतो. बरोबर, त्याला प्रगतीशील टॅक्स असं म्हणा. आणि हा जो इन्कम टॅक्स आहे तो आता 2.5 ते 3 मग पुढे जसं जसं तसं वाढत एवढंच इन्कम टॅक्स मध्ये होतं. दुसरा कर आहे महामंडळ कर. लोक काय करायला लागली, ही माझं नाही म्हणाले, आपलं कमी दाखवायला कंपनी जास्त दाखवायला. सरकारला इन्कम टॅक्स कायदा 1961 अंतर्गत नवीन कर लागू केला, त्याचं नाव आहे महामंडळ कर. जेवढ्या जेवढ्या कंपन्या आहेत, जेवढ्या जेवढ्या प्रोडक्शन फॅक्टऱ्या आहेत, त्या सगळ्यांच्या उत्पन्नावर, त्या सगळ्यांच्या प्रॉफिटवर, माणसांच्या प्रॉफिटवर इन्कम टॅक्स आणि कंपन्यांच्या प्रॉफिटवर महामंडळ कर. हा महामंडळ कर इंडियन कंपन्या असतील तर त्याला वेगळा आहे, फॉरेन कंपन्या असतील त्याला वेगळा आहे. 30% आणि 40% आहे. आणि ज्या फॉरेन कंपन्या आहेत त्यांना त्यांच्यावर लागू असलेला जो कर आहे तो कर 10% जास्त आहे. आणि कंपन्यांवर लागू असलेले जे इतर कर आहेत, नाही माझं वाक्य लक्षात ठेवा, कंपन्यांवर
लागू असलेले जे इतर कर इतर त्याच्यामध्ये हे 3 येतात. पहिला आहे मॅट, दुसरा आहे FBT फ्रिंज बेनिफिट टॅक्स, तिसरं आहे DDT डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. पुन्हा तिसरं कुठलं सांगा? मग हे जे आहे हे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स, इथं काय सांगितलंय 1996-97 पासून हा टॅक्स आकारला जातो. ज्या कंपन्या कर फायदा घेतात, कर त्याच्या ठिकाणी तो सांगितलंय कर सवलत घेतात, फॅसिलिटी घेतात, त्या कंपन्यांना सांगितलं तुम्हाला सुट्टी नाही, तुम्ही फॅसिलिटी घेतली तर तुमचा टॅक्स. तिथं सांगितलं असतं तुमच्या कंपनीवर जर लोन असेल एवढं टक्के कर्ज कंपन्या लोन घेतात. तुमच्या माहिती असतं तुम्हाला माहिती का इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा मार्ग वेगवेगळे आहेत. इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा मार्ग वेगवेगळे आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यामध्ये कसं असतं कंपन्यांचं, समजा कंपनीची जागा स्वतःची दाखवायची नाही, जागा दुसऱ्याची दाखवायची, त्याला रेंट जास्त दाखवायचा. रेंट झाला म्हणजे खर्च झाला, प्रॉफिट कमी झालं, प्रॉफिट कमी झालं म्हणजे टॅक्स कमी झाला. आपल्याच घरची वडिलाच्या नावावर जागा दाखवायची आणि वडिलाला किराया घरच्या घरीच दाखवायची सिस्टीम. भावाच्या नावावर जागा दाखवायची म्हणजे इव्हन पत्नीच्या नावावर जागा दाखवायची, असली सुद्धा सिस्टीम करतात. ह्याच्यातून काय होतं, प्रॉफिट कमी करतात. त्याच्यामुळं तिथे हे सांगितलं. त्याच्यानंतर फ्रिंज बेनिफिट आहे, लोक खर्च करायला, खर्च झाला की मग सरकार म्हणजे आम्हाला प्रॉफिटच कमी, सरकार खर्च काय झाला असं दाखवा. कारण इथं कशी सिस्टीम आहे, जो खर्च झाला तोही दाखवावा लागतो. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, ते पैसे कसे आले ते दाखवावं लागतात. पैशाचं लगेच काम आहे टॅक्सच्या बाबत. पैसे आले कसे ते दोन ते दाखवतात, पक्क्यात दाखवायली का कच्च्यात दाखवायली ही सिस्टीम असते. ते आले कसे आणि ते गेले कसे दाखवतात पैसे. आणि मग अशा वेळेस इथं पैसे मग कंपन्या दाखवले, आम्ही गाड्या गिफ्ट दिल्या, त्या गाड्या गाड्या दिल्या का चला गाड्यावर टॅक्स, टॅक्स. पण त्या गाड्यावरचा टॅक्स कुणी भरायचा? कंपन्यांनी भरायचा. ज्याला गाडी दिली त्यांनी नाही भरायचा. गाड्या घेतल्या कोणी? कंपन्यांनी. मग टॅक्स कोण भरणार? गाडी घ्या ठीक आहे, सरकारचा एक का प्रत्येक तुम्हाला दिली का गाडी तुम्ही द्यायला, असं नाही. इथं तेच लाभांश सरकार, कंपन्या काय करायला लागल्या, मालकी एकाची नाही लय चालायची दाखवायला लागली, म्हणजे प्रॉफिट डिवाइड होईल. ते सांगितलं तुम्ही जितकं प्रॉफिट डिवाइड करू त्याच्यावर टॅक्स. समजलं? येस. आता आपल्याला नंतरचा कर बघायचा आहे, तो कर म्हणजे संपत्ती कर बघायचा आहे. संपत्ती 2 प्रकारची असते. लक्ष द्या, लक्ष द्या, छोटासा कन्सेप्ट आहे. लक्ष द्या, लक्ष द्या. पुन्हा लक्ष द्यायचं, ठीक आहे. आपल्या इथे इतर डोक्यात केलं पाहिजे, मग ती वही सोपं होईल. नाही तर वही तरी गीतं नाही गंभीर आहे, ठीक आहे. ते लक्षात घ्या. चला पुढचं म्हणणं विषय असा आहे मित्रांनो, संपत्ती 2 प्रकारच्या असतात. किती प्रकारच्या संपत्ती असतात? 2 प्रकारच्या. एक संपत्ती लक्षात ठेवा, अशी संपत्ती असते तिचं उत्पादन आपल्याला मिळतं, उत्पादनक्षम. आणि दुसरी संपत्ती अशी असते तिचं उत्पन्न आपल्याला मिळत नाही, गैर उत्पादनक्षम. सर उदाहरण द्या. समजा आपली शेतीला टॅक्स लागतच नसतो. समजा तुम्ही असं करीत धरा, तुमची एखादी प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीला तुम्हाला 1 लाख रुपये किराया, संपत्ती येते तुमची, त्या संपत्तीवर उत्पादन मिळतं तुम्हाला, ती कोणती असणारी संपत्ती? उत्पादनक्षम. आणि समजा तुम्ही एक सहज इन्व्हेस्टमेंट म्हणून प्लॉट घेऊन ठेवलेला आहे, तिथे आता खूप गोंधळ आहे त्या प्लॉटवर, खाली तिथे काहीच नाही पूर्णपणे, म्हणजे आपण त्याला म्हणतो तिथे व्यवहारच आहे, कुणीच नाहीत ना, म्हणजे तुमचं आहे. कुठंतरी तुम्ही रस्त्याच्या बाजूला प्लॉट घेऊन ठेवला, तुम्हाला वाटलं बाबा भविष्यात 5 वर्षांनी इन्व्हेस्टमेंट येईल, आपल्याला फायदा होईल. तुमची प्रॉपर्टी ती आहे हे बरोबर आहे, पण त्याचा आज काय उपयोग आहे का? आज तुम्हाला ती महिन्यात देते का काय पैसे? कोणती प्रॉपर्टी झाली ती? आज तरी गैर. तुम्ही त्याला विकाल 4 वर्षाला तिचे 10 पट पैसे होतील, ते सगळं बरोबर आहे. आज काय ते सरकारनं एक नवीनच सिस्टीम काय, सरकारनं तुमच्या प्रॉपर्टी उत्पादनक्षम असो किंवा उत्पादनक्षम नसो, सरकारनं त्याच्यावर टॅक्स लावायला सुरू केलं. ज्याला जेवढी प्रॉपर्टी
कारण लोक प्रॉपर्टीचं प्रदर्शन करू लागले नाही. जेवढी प्रॉपर्टी, कारण बऱ्याच वेळेला आता मला सांगा, रेंट लोकांना 5-5 लाख रुपये रेंट येतो, त्याचा टॅक्स कुठे? त्याचा टॅक्स कुठे? बरोबर, मी जर आलो आवाजात बोलतो, पण हे लक्षात घ्या, पण डोळ्याची पुन्हा बरोबर, त्याचा टॅक्स नाही ना, त्याचा टॅक्स बरोबर आलं लक्षात. मग ते उत्पन्न नाही, पुन्हा घटक उत्पन्न, गैर घटक उत्पन्न. रेंट हे घटक उत्पन्न, गैर घटक उत्पन्न. विचार करून सांगा. घर भाडे हे घटक उत्पन्न आहे की गैर घटक उत्पन्न? घटक उत्पन्न. का? जमीन, भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता हे वापरून मिळालेले पैसे घटक उत्पन्न आहेत. गिफ्ट, देणगी, काय कष्ट करायचं? गैर घटक. त्याच्यासाठी भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता काहीही नाही, तरी मिळालेले पैसे गैर घटक उत्पन्न. आणि त्या माणसाला जर समजा रेट येत असेल, साहेब त्यांनी तिथं तेवढे पैसे तिथं लावले असतील ना, ते पैसे मिळवायला त्याला भूमिश्रम, भांडवल, उद्योजकता करावं लागला असेल ना. तेवढी प्रॉपर्टी त्यांनी विकली असतील, दुसऱ्या बँकेत पैसे ठेवले, त्याला आलं असते का पैसे? त्यांनी पैसे ठेवलेले त्याची मेहनतच आहे ती. येत असतील हो महिन्याच्या महिन्याला, पण ते घ्यायला तर कष्ट करावं लागेल. कळलं का? मग ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. सांगण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, संपत्ती 2 प्रकारच्या असतात. एक, ज्या संपत्तीचं उत्पादन मिळतं. 2, ज्या संपत्तीचं उत्पादन मिळत नाही अशी संपत्ती. हा कर कधीपासून लागू झालेला आहे? 1957 पासून हा कर लागू आहे. कधीपासून हा कर लागू आहे सांगा? 57 सर, 1957 सर. येस. काय काय? 1957 पासून हा कर लागू झालेला आहे. काहीच नाही, हे 3रा-4था कर झालाय. 10 कर शिकले असेल करून. पहिला कर कुठला बघितलाय? डोकं दुखण्याचं काय करायचं? पहिला कर कुठला? दुसरा कर मंडळ करा, महामंडळ करा. महामंडळ करा म्हणजे कंपन्या लावलेले इतर कर कुठले कुठले? ह्याच्यात बी 2 बघायला होते, उत्पादनक्षम आणि गैर उत्पादनक्षम. हा कर कधीपासून लागू झाला? कधीपासून सर? 1957. हा ठीक आहे, 1957 पासून हा कर लागू केला. शिफारस कोणाची सांगतो? प्रोफेसर निकोलस कॅल्डॉन. जरी जरा वेगळीच नावं दिसतात. प्रोफेसर निकोलस कॅल्डॉन बरोबर, एक अर्थतज्ञ आहेत. त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला शिफारस होती. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये गरीब लोक खूप आहेत, मध्यमवर्गीय लोक खूप आहेत, खूप आहेत, पण ज्यांच्याकडे प्रचंड मोठी संपत्ती आहे असे लोक खूप कमी आहेत. आणि मग संपत्तीवर जर टॅक्स लावला तर कृपया या लोकांच्या ज्या ज्या प्रॉपर्ट्या रजिस्टर्ड आहेत आणि ज्या ज्या प्रॉपर्टीचे पैसे मिळतात त्याच्यावर सुद्धा सरकारने टॅक्स लावायला सुरुवात केली. एकाच्याच नावानं ज्या प्रॉपर्ट्या घेण्याचे प्रमाण इथून कमी झाले. बरोबर, इथून कमी झाले एकाच्याच नावानं. तुम्हाला माहिती लीज, जमिनीचा लीजचा कायदा आला होता. एका व्यक्तीच्या नावावर 10 ते 20 एकर जमीन त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग आता महाराष्ट्रामध्ये त्याचा फटका खूप बसला. पहिले खूप जमिनी होत्या, 400-500 एकर जमिनी होत्या, त्या कमी होत्या. त्याचं कारण लीजचा कायदा. बरोबर, आलं लक्षात? 1957 पासून हा कर लागू. प्रोफेसर निकोलस कॅल्डॉन यांच्या शिफारशीनुसार हा कर लागू झाला. कोणाची शिफारस होती?
प्रोफेसर निकोलस यांची कर कुठला आहे दोन्ही बी कर लागून जाते निकोलस कर 1992-93 ला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ही 91च्या अर्थमंत्री भारताचे नंतरचे सर्वात यशस्वी पंतप्रधान आता त्यांचं उघडते डॉक्टर मनमोहन सिंग. या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या गैर उत्पादन क्षम जी प्रॉपर्टी आहे ज्याचं काही उत्पन्न लोकांना भेटत नाही याच्यावरचा कर रद्द केला. तुम्ही विचार करा कारण डॉक्टर मनमोहन सिंगांनी आपल्या इकॉनॉमीचं ऑपरेशन केलं सगळं केलं या माणसाने. लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन आपल्याकडे नव्हतं. 1991-92 पासून कंपन्यांचा जो कर आहे तो कर सुद्धा कमी झालाय. बाहेरच्या देशातल्या कंपन्या आपल्या देशात येत नव्हत्या त्याचं कारण महामंडळ कर. इथे प्रचंड प्रमाणात टॅक्स लागतो. कोणी इथं येऊ नये कंपन्या टाकू नये आणि मग सगळं आपलंच राहावं. अरे सगळं बरोबर आहे पण सरकारकडे तेवढा पैसा होता कुठं. जर इन्व्हेस्टमेंट आली तर लोकांना हजारो लोकांना रोजगार भेटेल ही भावना 1990 पासून या देशात सुरू झाली आणि त्याचं श्रेय जातं डॉक्टर मनमोहन सिंग आणि पी.व्ही. नरसिंह राव यांना. मग त्यांनी सांगितलं की जे गैर उत्पादन क्षम आहेत यावरील जो कर्ज आहे संपत्ती कर आहे तो रद्द करून टाकलाय. बरोबर यावरील जो कर आहे मित्रांनो तो डायरेक्ट रद्द केला. मनमोहन सिंग म्हणजे काही गरजच नाही आणि अशी प्रॉपर्टीचं काहीच आपल्याला उत्पन्नच मिळत नाही. भविष्यात 10 वर्षाला भेटले बरोबर आहे त्याच्यावर काय टॅक्स लावावा नाही. अशा प्रॉपर्टीवर टॅक्स लावला पाहिजे ज्याचं उत्पन्न येतं तरच लोक भरतील म्हणून हा टॅक्स रद्द केला. 2015-16 त्यावेळेसचे जे अर्थमंत्री आहेत आता ह्यावेळेस अर्थमंत्री होते बरोबर दोन्ही दिवंगत आहेत आता. 2015-16 जे आपले अर्थमंत्री होते तेव्हाचे त्यांचं नाव होतं अरुण जेटली. या अरुण जेटलीने काय केलं माहितीये आपण कर ते म्हणजे प्रॉपर्टीवर कर लावणं योग्य नाही लोकांच्या काय बरोबर लोकही बघत बी नव्हते बरोबर आलं लक्षात का झालं. कोणता कर बघितला आपण सांगा. लागू कधी केला 1900 संपत्ती कर लागू कधी केला आवाज संपत्ती कर लागू कधी केला शिफारस कोणाची प्रोफेसर निकोलस टेलर. शिफारस कोणाची सांगा निकोलस टेलर यांची शिफारस आहे बरोबर हे लक्षात ठेवा. यांची शिफारस होती आणि यांच्या शिफारसीने हा कर लागू केला होता. मग 1992-93 ला मनमोहन सिंगांनी आणून पाडलं त्याचं उत्पन्न काही वेळा ते रद्द केलं. 2015-16 अरुण जेटली यांनी हाही कर रद्द केला हे लक्षात ठेवा. समजलं. मग आज हा कर आहे का नाही पण त्याच्यावर प्रश्न आहेत हे लक्षात ठेवा. पहिला कर कुठला बघितला आयकर. दुसरा कर त्याच्यानंतर कंपन्या वाचणारी तर 3 कर कुठले आवाज त्याच्यानंतर कुठला कर बघितला संपत्ती. त्याच्यानंतर कुठला कर बघितला संपत्ती. टॅक्स साठीचा आर्टिकल कुठला आहे टॅक्स साठीचा आर्टिकल कुठला आहे अरे आवाज टॅक्स साठीचा आर्टिकल कुठला आहे मला सांगा. लेफ्ट उत्तर काय असते कराचा दर त्या दोघांमधला संबंध काय असते लेफ्ट रेषा काय असते सांगा लेफ्ट रेषा. ऍडम स्मिथचा ग्रंथ कुठला वेल्थ ऑफ नेशन. ऍडम स्मिथचा ग्रंथ कुठला वेल्थ ऑफ नेशन. ऍडम स्मिथचा ग्रंथ कुठला वेल्थ ऑफ नेशन. त्याच्यामध्ये कर सुद्धा किती सगळ्या 4 बरोबर. ACCE पुन्हा ना काय काय ACCE ओके येस. पुढची महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा इन्कम टॅक्स
बरं, भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर केला गेला? 1860. कोणी सादर केला? जेम्स विल्सन. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? जेम्स विल्सन. कधी? 1860. मग इन्कम टॅक्स पहिल्यांदा या देशात सुरू कधी झाला? 1860. इन्कम टॅक्स पहिल्यांदा या देशात सुरू कधी झाला? 1860. बरोबर. मग मला सांगा, भारताने त्याच्याबद्दलचा कायदा कधी केला? 1961. भारताने त्याच्याबद्दलचा कायदा कधी केला? 1961. पण इन्कम टॅक्स लागू झाला ती डेट कुठली होती? 24 जुलै 1860. 24 जुलै 1860. इन्कम टॅक्स सुरू झाला ती डेट कोणती आहे? आवाज. इन्कम टॅक्स सुरू झाला ती डेट कुठली आहे? इन्कम टॅक्स सुरू झाला ती डेट 24 जुलै 1860. आवाज कोणता? 24 जुलै 1860. समजलं? येस, ती डेट 24 जुलै 1860 आहे, लक्षात ठेवा. पण इन्कम टॅक्सचा कायदा कुठला? 1961. इन्कम टॅक्सचा कायदा कुठला? आवाज. 1961. 150 वर्ष कधी पूर्ण झाले? 2010. 150 वर्ष कधी पूर्ण झाले? 2010. ठीक आहे. पण इन्कम टॅक्स हा कुठला कर आहे? प्रगतीशील कर. कोणता कर आहे सांगा? इन्कम टॅक्स हा कुठला कर आहे? प्रगतीशील कर म्हणजे काय? की बाबा उत्पन्न जरी कमी वाढलं तरी त्या प्रमाणात कर हा जास्त वाढतो. बरोबर. तो समप्रमाणात वाढत नाही. समप्रमाणात जो वाढतो, समप्रमाणात वाढतो. 3%, 3%, 3%. किती तुमचं उत्पन्न वाढले. बरोबर. जसं 30% गेलं तुमचं किती करोड असू दे, तसं तिथं नाहीये. तिथं कसं 30, 40, 50 कमी जास्त होत जातं. मग ती प्रगती आहे. बरोबर. आणि प्रमाण म्हणजे काय? तर स्पेसिफिक प्रमाण त्यांनी हे केलेलं आहे. हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा कर बघितला, महामंडळ कर. कोणत्या कायद्याने हा कर लावलाय? इन्कम टॅक्स कायदा. आयकर कायदा 1961. महामंडळ कर कुठल्या कायद्याने लावला? आवाज. आयकर कायदा 1961. बरं, ठीक आहे. महामंडळ कराच्या बाबतीत पहिले हा कर खूप होता. 91-92 पासून हा कर कमी झालेला आहे. बरं, त्याच्यानंतर मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स कधीपासून लागू झाला? 1996-97 पासून. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स कधीपासून लागू झाला? आवाज. 1996-97. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स कधीपासून लागू झाला? 1996. मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स कधीपासून लागू झाला? आवाज. 1996-97. त्याच्यानंतर फ्रीच बेनिफिट टॅक्स कधीपासून लागू झाला? 2005. फ्रीच बेनिफिट टॅक्स कधीपासून लागू झाला? 2005. फ्रीच बेनिफिट टॅक्स कधीपासून लागू झाला? 2005. येस. आणि त्याच्यानंतर हा जो कर आहे संपत्ती कर. संपत्ती कर या देशात कधीपासून लागू झाला? 1957. पुन्हा एकदा आवाज. संपत्ती कर या देशात कधी लागू झाला? अरे आवाज. संपत्ती कर या देशात कधीपासून लागू झाला? येस. कोणाच्या शिफारशीने लागू झाला? प्रोफेसर निकोलस टेलर. आवाज. कोणाच्या? येस, बरोबर. आणि त्याच्यामध्ये अनुत्पादक वरचा जो कर आहे, बरोबर, मालमत्तेवरचा, तो मनमोहन सिंगांनी 92-93 ला कमी केला. आणि 2015-16 अरुण जेटलीने उत्पादक मालमत्तेवरचा कर कमी केला. म्हणजे आज संपत्तीवर कर नाही. समजलं का? एवढं समजलं? चलो, टॅक्स नावाचा टॉपिक इथपर्यंत वाचून घ्या. पटकन फास्ट, पहिले बसून पटकन फास्ट.